आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये पाचवड येथे दलित समाजातील मातंग, बौद्ध आणि ओबीसी समाजातील लोकांनी गावालगत असणाऱ्या गायरान जमिनीमध्ये झोपड्या बांधून आपली वसाहत तयार केली होती. गेल्या 15-20 वर्षांपासून दलित समाजातील हे लोक आपल्या झोपड्यांमध्ये गायरानात वास्तव्यास होते. वाढत्या लोकसंख्येमुळे पारंपरिक दलित वाड्यांमध्ये जागेची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्यामुळे कुटुंबातील काही लोक गायरानांमध्ये घरे बांधून राहू लागली होती. परंतु दलितांचा तिरस्कार करणाऱ्या गावातील काही प्रवृत्तीने प्रशासनाकडे पाठपुरावा करून पोलीस बंदोबस्त मागवला आणि पोलीस बंदोबस्तामध्ये जेसीबी लावून अनुसूचित जाती आणि ओबीसी समाजाची सुमारे 68 घरे उद्ध्वस्त करण्यात आली. एवढेच नाही तर आपल्या पालावर असलेला अशोक चक्रांकित निळा ध्वज ही गावातील मंडळींनी खाली खेचला. त्यावरूनही मोठा तणाव निर्माण झाला. एकूणच आजही पाचवड गावामध्ये तणाव असून याचा कधीही स्फोट होऊ शकतो असे वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाले आहे. पाचवड या गावामध्ये मराठा समाजातील काही मंडळी दलितांच्यावर सातत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतात. दलित समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रकार यापूर्वी झालेले आहेत. त्यातूनच गायरानात असलेले दलितांचे घर हटवण्याचा एक मास्टर प्लॅन एका माजी सरपंचाने केल्याचं बोललं जात आहे. त्याच्या कपट कारस्थानाचे दलित आणि ओबीसींची घरे पाडली गेली आहेत. सध्या जून महिना सुरू असून पावसाळ्याचे दिवस, पाण्याची शक्यता आहे. अशा अवस्थेमध्ये दलित ओबीसी समाजाची कोंडी करण्याचं एक षडयंत्र या निमित्ताने पुढे आले आहे. तालुका प्रशासनाने कुठल्याही गोष्टींचा विचार न करता दलित ओबीसींची घरे पोलीस बंदोबस्त मध्ये उद्ध्वस्त केली आहेत. हे निश्चितच निषेधार्ह गोष्ट आहे. दलित महासंघाने सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.